मराठ्यांवर अधिराज्य करण्याची एकनाथ शिंदे यांना संधी. होय, आम्ही हे का म्हणतोय ते ऐकाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून बिनसले. ही बाब आता लपून राहिली नाही. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत धाव घेऊन अमित शहा यांची नुकतीच घेतलेली भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजिबात रुचलेली नसावी आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना बॅकफूटवर ढकलण्याची एकही संधी देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करणे, निधी वाटपात शिंदे यांच्या आमदारांना दुय्यम स्थान देणे अशा अनेक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे येण्याची दिलेली ऑफर ही फडणवीस यांनी केलेली केवळ गंमत मुळीच नव्हती. त्यामागेही देवेंद्र फडणवीस यांची मोठी चाल असल्याचं आता बोललं जात आहे. एकंदरीत अजित पवार यांना हाताशी धरून आणि इतर छुप्या रणनीतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना बॅकफूटवर ढकलण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं आता मुळीच लपून राहिलेलं नाही. सध्याच्या राजकारणात काही होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढू असे वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतायत. याचा अर्थ ज्याचा त्याने समजून घ्यावा. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात भलताच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेत. अनेक आमदार खासदारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. एकंदरीत राज्यातील वातावरण सध्या गरमागरमीचं बनलं असून देवेंद्र फडणवीस सरकारपुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे. त्यात मराठा आंदोलकांची कोंडी करण्याच्या इराद्याने त्यांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत याची दक्षता सरकारने घेतली गेल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील आमदारही आरक्षणाचा तेढा सुटावा यासाठी कोणतीही उघडपणे भूमिका घ्यायला तयार होईनात. अशा प्रकारे अस्थिर झालेल्या वातावरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल असे स्पष्ट संकेत दिसत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रसंगी सत्तेवर लाथ मारण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दाखविली आणि मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण मिळावे यासाठी योग्य ती पावले उचलली तर भविष्यकाळात एकनाथ शिंदे यांना मराठ्यांवर अधिराज्य ठामपणे करता येईल अशी नामी संधी सध्या वातावरणात त्यांना उपलब्ध झाली आहे.